भरती चालू घडामोडी 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला? उत्तर इस्रायल. 2. इस्रायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? उत्तर बेंजामिन नेतन्याहू. 3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर सुनेत्रा पवार. 4. मराठी भाषा गौरव दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर 27 फेब्रुवारी. 5. धर्म गार्डियन युद्ध सराव हा नुकताच कोणत्या 2 देशात पार पडला? उत्तर भारत आणि जपान. 6. राष्ट्रपती भवनाच्या केंद्रीय प्रांगणात कोणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले? उत्तर सी राजगोपालाचारी. 7. सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय कोण होते? उत्तर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. 8. कोणत्या राज्यात पाक्यॉंग विमानतळाचे नाव स्वातंत्र्यसैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवण्यात येईल? उत्तर सिक्कीम. 9. कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन गजब-उल-हक नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली? उत्तर पाकिस्तान. 10. 27 फेब्रुवारी 2026 रोजी महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली? उत्तर 95वी. 11. 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ KIWG 2026 मध्ये कोणी विजय मिळवला? उत्तर भारतीय सेना. 12. जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला कोणत्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे? उत्तर 60वा. 13. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर IIT धनबाद. 14. भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 लष्करी सराव कोणत्या शहरात आयोजित केला होता? उत्तर जैसलमेर. 15. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणी सुरू केले? उत्तर तेलंगणा पोलीस. 16. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? उत्तर 28 फेब्रुवारी. 17. राष्ट्रपती भवनातील लुटियन्सच्या जागे कोणाचा पुतळा आहे? उत्तर सी राजगोपालाचारी. मार्का. प्रश्न 18. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ठार झालेले अली खामेनेई हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? उत्तर इराण. मार्का. प्रश्न 19. अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आयातुल्ला अराफी. मार्का. प्रश्न 20. सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर त्रिलोचन पोखरेल. ऐकणारा विक्को SAT-1 नावाचा लघु उपग्रह कोणत्या राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे? उत्तर तामिळनाडू. प्रश्न 22. भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? उत्तर धोलेरा. प्रश्न 23. जागतिक स्तरावर भारताची नवनवीन संशोधन क्षमता वाढवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन 2.0 अंतर्गत त्रिपुरातील शाळांमध्ये कोणती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत? उत्तर अटल टिंकरिंग लॅब्स ATL. प्रश्न 24. जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये 82/100 गुणांसह कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर अमेरिका. प्रश्न 25. जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 6व्या. प्रश्न 26. कर्नाटक संघाचा पराभव करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? उत्तर जम्मू काश्मीर. प्रश्न 27. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये भारतीय सैन्य दलाने सर्वाधिक किती पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर 23 पदके. प्रश्न 28. थायलंड येथे पार पडलेल्या ACC महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? उत्तर भारत अ. प्रश्न 29. जलशक्ती मंत्रालयाचा देशव्यापी जलमहोत्सव 2026चे आयोजन कधी करण्यात आले? उत्तर 8 ते 22 मार्च. भारतीय रेल्वेच्या कोणत्या झोनने अलीकडेच रेल पार्सल नावाचे नवीन मोबाईल ॲप सुरू केले आहे? उत्तर दक्षिण मध्य रेल्वे. राज्यातील नवजात बालिकांसाठी राणी दुर्गावती नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? छत्तीसगड. फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या अधिकृत आणि व्यापक दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? प्रहार. जगभरात दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? 1 मार्च. दरवर्षी शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? 1 मार्च. अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्याला काय नाव दिले आहे? ऑपरेशन एपिक फ्युरी. इराणविरुद्धच्या संयुक्त मोहिमेत सहभागी होताना इस्रायलने आपल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले आहे? ऑपरेशन लायन्स रोर. इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले आहे?
ऑपरेशन वादेस अधिक 3. टिप: खतन तुफान हे नाव फक्त प्रचारात्मक दिलेले आहे. महाराष्ट्रात कोणत्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवले जात आहे? 26 जानेवारी ते 31 मार्च 2026. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशातून 9 चित्ते भारतात आणले आहेत? बोत्स्वाना. भारताच्या INS अंजदीप या जहाजाला कोणते टोपणनाव देण्यात आले आहे? डॉल्फिन हंटर. फेब्रुवारी 2026 मध्ये गीचक नकाना नावाची माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात एका विहिरीत सापडली आहे? आसाम. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर धीरज काकडिया. जनऔषधी सप्ताह हा 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत संपूर्ण देशभर साजरा केला जातो. तर या सप्ताहाची 2026ची थीम काय आहे? जनऔषधी, सस्ती भी, भरोसेमंद भी. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्च. भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले, जेणेकरून AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरण प्रदान करता येईल? महाराष्ट्र. जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाने कोणत्या राज्यात 1600 कोटींची गुंतवणूक केली आहे? गुजरात. गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीपक गुप्ता. आरव डेंगला भारताचे कोणते ग्रँडमास्टर बनले आहेत? 93वे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताच्या लॉजिस्टिक्स खर्चात 10% घट करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे? 2030. डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतातील सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली आहे? नागालँड. भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले आहे? जपान. 52. होला मोहल्ला सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पंजाब. 53. अयातुल्ला अलीरेझा अराफी यांची अलीकडेच कोणत्या देशाचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली? इराण. 54. सेवना यादव राजवंशातील 12व्या शतकातील मंदिर शैलीतील दगडी स्तंभाचे अवशेष अलीकडेच कोणत्या राज्यात सापडले? महाराष्ट्र. प्रश्न 55. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर: आमदार संग्राम जगताप. प्रश्न 56. झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर: विकी कौशल. प्रश्न 57. झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर: अनित पांडा. प्रश्न 58. यूट्यूब प्लॅटफॉर्मवर 30 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करून जगातील सर्वाधिक फॉलो केलेले जागतिक नेते बनण्याचा मान कोणी मिळवला आहे? उत्तर: नरेंद्र मोदी. प्रश्न 59. वानखेडे स्टेडियममधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर: रवी शास्त्री स्टँड. प्रश्न 60. सध्या चर्चेत असलेले टॉमहॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? अमेरिका. प्रश्न 61. स्थानिक आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे अधिकृत मालकी हक्क देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन वसुंधरा 3.0 सुरू केले आहे? उत्तर: आसाम. प्रश्न 62. सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणुकीविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर: तेलंगणा. प्रश्न 63. फेब्रुवारी 2026 मध्ये ओपन AIने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कंपनीचे नवीन मुख्य लोकधिकारी CPO म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर: अरविंद केसी. प्रश्न 64. दरवर्षी जागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्च. 65. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली? मुंबई. 66. ओबेसिटी फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड ओबेसिटी ॲटलेस 2026 नुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे? भारत. अलीकडेच पॅन इंडिया एस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा कोणी केली? रक्षण निखिल खडसे. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे बहुचर्चित पुस्तक कोणी लिहिले? धीरज काकडिया. खालीलपैकी कोणत्या राज्यात डोल जत्रा उत्सव साजरा करण्यात आला? आसाम. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट संघ कोण बनली? भारत. 4 मार्च 2026 रोजी भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 176वा. भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे ज्याने नॉन-CT आधारित गुडघा रोबोटिक सर्जिकल सिस्टम सुरू केली आहे? IMS BHU ट्रॉमा सेंटर वाराणसी. कोणत्या देशाने इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले? युनायटेड स्टेट्स. जनऔषधी सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? 1 ते 5 मार्च. प्रश्न 75. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? साबा शॉल. प्रश्न 76. फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ITF W100 स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? हॅने वांडेविंकल. प्रश्न 77. फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ITF W100 स्पर्धेचे एकेरी उपविजेतेपद मिळवणारी व सानिया मिर्झानंतर अंतिम फेरीत गाठणारी दुसरी भारतीय टेनिसपटू कोण ठरली आहे? वैष्णवी अडकर. प्रश्न 78. पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? चेंबरी पॉवर
पॉवर पीव्हीटी लिमिटेड. प्रश्न 79 श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेच्या एका पाणबुडीने मार्क 48 टॉर्पिडोचा वापर करून इराणची कोणती युद्धनौका समुद्रात बुडवली? IRIS डेना. प्रश्न 80 भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगात हलकी हेलिकॉप्टर्स ALH M3 खरेदी करण्यासाठी कोणत्या स्वदेशी कंपनीशी 2,901 कोटींचा करार केला आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. महाराष्ट्र पोलीस भरती चालू भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी VL स्टील ही प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताने 3 मार्च 2026 रोजी कोणत्या देशासोबत करार केला आहे? उत्तर रशिया. प्रश्न 82 5 ते 7 मार्च दरम्यान रायसिना संवाद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 83 पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर पत्रकारिता. प्रश्न 84 दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 4 मार्च. प्रश्न 85 महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 86 तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर शिवप्रताप शुक्ला. प्रश्न 87 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर कर्नाटक. प्रश्न 88 भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी शीतल या उभ्या प्रक्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला? उत्तर रशिया. प्रश्न 89 महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला? उत्तर देवेंद्र फडणवीस. प्रश्न 90 26 मार्च ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली? उत्तर छत्तीसगड. प्रश्न 91 ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारतीय तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबतच्या क्रमवारीत भारत 84 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 60. प्रश्न 92 ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार क्रमवारीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर घाना. प्रश्न 93 अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प सुरू केला आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न 94 जोसे मारिया बाल्काझार यांची कोणत्या देशाच्या नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे? उत्तर पेरू. 95 भारतातील पहिले नदीकाठी दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जाणार आहे? ब्रह्मपुत्रा नदी. 97 राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? 4 ते 10 मार्च. 98 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास नावाचे शुभंकर कोणी लॉन्च केले? अमित शहा. 99 दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तरनजीत सिंग संधू. 100 पार्किन्सन रोगासाठी पहिल्या स्टेम सेल थेरपीला अलीकडेच कोणत्या देशाने मान्यता दिली? जपान. 101 स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे नाव काय आहे? विक्रम 1. 102 महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हरस्टॅट 5.0 लॉन्च केले? गुजरात. 103 भारताने नौदलासाठी स्टील क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची घोषणा कोणत्या देशाकडून केली आहे? रशिया. 104 आदिवासी कला महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले? नवी दिल्ली. 105 6 मार्च 2026 रोजी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली? 76 106 खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जातील? छत्तीसगड. 107 भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पुष्पेंद्र पाल सिंग. 108 खालीलपैकी कोणत्या देशात मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आली होती? स्पेन. 109 हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तिसरा. 110 न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची कलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली? मद्रास उच्च न्यायालय. 111 जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? अदानी ग्रुप. 11 दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? आंध्र प्रदेश. 112 एस्मेंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? डॉ. कृती के कारंत. 113 SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंकज त्रिपाठी. 114 ICC T20 विश्वचषक 2026 कोण जिंकेल? भारत. 115 आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च.
116वा अट्टुकल पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? केरळ. 117वा स्टार्टअप ब्लिंकच्या इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स IBEI 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 54वा. प्रश्न 108वा T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? भारत. प्रश्न 119वा T20 विश्वचषक 2026चा उपविजेता देश कोणता? न्यूझीलंड. प्रश्न 120वा T20 विश्वचषक इतिहासात 3 वेळा विजेतेपद मिळवणारा पहिला देश कोणता बनला आहे? भारत. प्रश्न 121वा भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? आरव डेंगला. प्रश्न 122वा भारतीय वंशाचे भार्गव मलप्पा यांना कोणत्या देशाने दातो ही पदवी बहाल केली आहे? इंडोनेशिया. प्रश्न 123वा पाण्याने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश कोणता बनला आहे? स्कॉटलंड. प्रश्न 124वा लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रविशंकर खसाद. प्रश्न 125वा रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? मध्य प्रदेश. प्रश्न 126वा 2026-27 हे वर्ष महापुरुषांपासून प्रेरित सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? महाराष्ट्र. प्रश्न 127वा दरवर्षी जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च. प्रश्न 128वा धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडेच धर्मस्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. प्रश्न 129वा मार्च 2026 मध्ये एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज 2036 या प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर कृती कारंत. प्रश्न 130वा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे? महाराष्ट्र. प्रश्न 131वा इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स IBEI 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 54वा. प्रश्न 132वा महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान होणाऱ्या लैंगिक छळाची तक्रार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणते नवीन ॲप सुरू केले आहे? शाईन. प्रश्न 133वा नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? लिन चुनी. प्रश्न 134वा ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बांग सी. प्रश्न 135वा 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे आयोजन 7 मार्च 2026 रोजी कोठे करण्यात आले? पश्चिम बंगाल. प्रश्न 136वा भारत आणि सेशल्स या 2 देशादरम्यान होणाऱ्या लामितीय या लेप्धाभ्यासाच्या 11व्या आवृत्तीचे आयोजन कधी करण्यात आले? 9 मार्च ते 20 मार्च 2026. प्रश्न 137वा दरवर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा CISFचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 10 मार्च. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? जिष्णू देव वर्मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिव महेंद्र हरपालकर. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण? राजेंद्र अग्रवाल. 41 महाराष्ट्राचे महाअधिवक्ता कोण? महाअधिवक्ता कोण? मिलिंद साठे. 142 महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण? VM कानडे. 143 राज्य महिला हक्क आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर. 144 महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे. 145 भारताचे 53वे सरन्यायाधीश कधी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? न्यायमूर्ती सूर्यकांत. 146 भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय गर्ग. 147 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? नितीश कुमार. 148 केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाचा कार्यकाळ 2026 पर्यंत वाढवला? जनरल अनिल चौहान. 149 संरक्षण लेखानियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? विश्वजित सहाय. 150 भारतीय रिझर्व्ह बँक RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शिरीष चंद्र मोर्मू. 151 इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीण कुमार. 152 भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमित खरे. 153 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मिथुन मनहास. 154 राष्ट्रीय संरक्षण अकादमी NDA चे नवीन कमांडंट कोण बनले आहेत? व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी. 155 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे CISF नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? प्रवीण रंजन. 157 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 कुठे आयोजित केली जाईल? नवी दिल्ली. 158 खोल समुद्राच्या पाण्याचा वापर करून जगातील पहिला OTEC आधारित डिसॅलिनेशन प्लांट कुठे स्थापित केला जाईल?
लक्षद्वीप 159. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनला कधीपर्यंत वाढवले आहे? डिसेंबर 2028. 160. आहार आंतरराष्ट्रीय अन्न आणि आतिथ्य मेळाच्या 40व्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? नवी दिल्ली. 161. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? केरळ. 162. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. 163. भारतीय रेल्वेने अलीकडेच महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? शाईन ॲप. 164. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कोणाला मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? अमोल पालेकर. 161. 10 मार्च 2026 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? 57वा. 166. ग्रामीण कुटुंबांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रकल्प गंगा सुरू केला आहे? उत्तर प्रदेश. 167. वनस्पतींच्या जाती आणि शेतकरी हक्कांच्या संरक्षण प्राधिकरण PPVFRA कडून पेटंट मिळालेले नागोरी पानमेथी हे कोणत्या राज्याचे आहे? राजस्थान. 158. 88व्या वर्षी निधन झालेले हरमन कुलके कोण होते? इतिहासकार. 169. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे? मदुराई विमानतळ. 170. उत्तर अटलांटिक करार संघटना नाटोद्वारे कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव कोणाच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे? नॉर्वे. 1771. शेषनाग 150 नावाचा लांब पल्ल्याचा झुंड हल्ला करणारा ड्रोन कोणी विकसित केला आहे? न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज. 1 एप्रिल 2026 पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? धीरज सेठ. धार्मिक धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केले आहे? छत्तीसगड. अलीकडेच लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय आहे? अवतार. भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विरासत शक्ती नावाच्या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. परस्पर चालवता येणारी फौजदारी न्यायव्यवस्था लागू करण्यात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तराखंड. प्रश्न 177. 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर धीरज सेठ. प्रश्न 178. 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? वाघोली, पुणे. प्रश्न 179. महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. प्रश्न 179. नुकतेच 9 मार्च 2026 रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव काय आहे? ज्वाला. प्रश्न 180. शेषनाग 150 हे लांब पल्ल्याचे स्वॉर्म अटॅक ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? भारत. प्रश्न 181. ग्रामीण भागात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या डिजिटल प्रोजेक्टचे नाव काय आहे? प्रोजेक्ट गंगा. प्रश्न 182. 2028 सालच्या पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. प्रश्न 183. अल्निनोमुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी भारतावी मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ मानवतावादी मदत म्हणून पाठवला आहे? मलावी. प्रश्न 184. 7 ते 9 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली. प्रश्न 185. 2026 ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? जॉर्ज रसल. 176. WHO फाउंडेशन आणि नोव्हो नॉर्डिस्क यांनी भारतीय मुलांमधील कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी शालेय आरोग्य कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? स्थूलता. 177. भारताने कोणत्या देशाला मागे टाकत अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातक बनला आहे? चीन. 188. जलद शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय म्हणून कोणत्या राज्य सरकारने लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे? गुजरात. 179. भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? सिक्कीम. 190. शैलेश कुमारने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 दरम्यान कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले? उंच उडी. 191. महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताचा पहिला सूक्ष्म शैवाल एअर टॉवर कुठे बसवण्यात आला? नवी दिल्ली. 192. कोणत्या देशाने अलीकडेच 2026च्या फिफा विश्वचषकात खेळण्यास नकार दिला? इराण.
193 DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरून P-8I विमानातून स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC 150 ची यशस्वी चाचणी केली? गोवा. 194 कृषी अन्न प्रणालींमधील महिलांवरील जागतिक परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? नवी दिल्ली. 195 भारतीय सैन्याने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत कोणत्या देशात एक मोठा पूल प्रकल्प सुरू केला आहे? श्रीलंका. 176 नीती आयोगाने जारी केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ओडिसा. 177 जागतिक मूत्रपिंड दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? 12 मार्च. प्रश्न 21 वातावरणातील बुरशीजन्य